मुलीचं 4च दिवसांवर येऊन ठेपलं होतं लग्न, पण बापाने मात्र 20 वर्षीय तरुणीची गोळ्या झाडून केली हत्या। ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वालियर या ठिकाणी घडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। मध्य प्रदेशातील ग्वालियरमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून परिसरातील वातावरणात एकच खळबळ उडाली आहे। तनू गुर्जर वय 20 असं तरुणीचं नाव असून तिचं 4 दिवसांनी लग्न होते, परंतु तनू हिचं आग्रा येथे राहणाऱ्या विकी मावई याच्यासोबत तिला लग्न करायचं होतं, परंतु घरातील सर्वांचाच विकीसोबत लग्न करण्याचा नकार होता। तेव्हा तनू हिचं लग्न घरातील सर्वजण हे बळजबरीने दुसऱ्याच मुलाशी 18 जानेवारीला लावून देत होते। त्यामुळे घरात लग्नाची लगबग सुरू झाली होती, परंतु तनूला मात्र विकीसोबतच लग्न करायचं होतं। तनूने कुटुंबाकडून सुरू असलेल्या या मुस्कटदाबीबद्दल एक व्हिडिओही बनवला होता। तो व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता। त्या व्हिडिओमध्ये तिने माझ्या घरचे सुरुवातीला तयार झाले होते, पण नंतर त्यांनी नकार दिला। ते मला दररोज मारहाण करत आहेत आणि मारून टाकण्याची धमकीसुद्धा देत आहेत, असं तिने व्हिडिओमध्ये म्हटलं आहे। त्यानंतर तो व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आला तेव्हा पोलिसही तिच्या घरी गेले। त्यावेळी सर्वजण घरात बसून बैठक घेतली तेव्हा तनूने घरात राहण्यास नकार दिला, म्हणून पोलिसांनी तनूला महिलांसाठी सरकारने वन स्टॉप सेंटर सुरू केले आहेत, तिथे मला राहू द्या अशी तनूने मागणी केली। दरम्यान चिडलेल्या वडिलांनी मला तनूसोबत खाजगी बोलायचं आहे असा आग्रह करू लागले। तेव्हा लगेच वडील महेश गुर्जर यांनी गावठी पिस्तूल काढले आणि तनूच्या छातीत गोळी झाडली। त्यानंतर चुलत भाऊ राहुलनेही तिच्यावर गोळ्या झाडल्या। तनू जागेवरतीच खाली कोसळली आणि तिथेच तिचा जागीच मृत्यू झाला।